माहितीये का, डंगरी या फॅशनचं मूळ भारतात आहे. आता तुम्ही म्हणाल, भारतीय पोशाख म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? साडी, धोती, कुर्ता, बरोबर ना? पण जर मी जे सांगितलंय की डंगरी या फॅशनचं मूळ भारतात आहे, तर हो, बरोबर ऐकलंय. डंगरी ही खऱ्या अर्थानं मेड इन इंडिया फॅशन आहे. आपला भारत पूर्वीपासून कापड निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या डोंगरी नावाच्या गावात एक खास जाड, टिकाऊ आणि निळ्या रंगात रंगवलेलं डुंगरी नावाचं कापड बनायचं. हे कापड इतकं मजबूत होतं की जेव्हा ब्रिटिश इथं आले तेव्हा त्यांनी ते युरोपात नेलं. तिथे कामगारांना त्याचे कपडे शिवायला लावले, ज्याला वस्तू ठेवायला सोयीचं छातीवर पॉकेट्स असायचे. पण इंग्रजांनी डुंगरीचा अपभ्रंश करून त्याला डंगरी असं नाव दिलं आणि मग हेच नाव जगभर गाजलं. पुढे दुसऱ्या महायुद्धात महिलांनीही डंगरी घालायला सुरुवात केली आणि मग चित्रपटांनी या फॅशनला खरं ग्लॅमर आणलं. आज डंगरी ही सगळ्यांची फेवरेट स्टाईल आहे, पण त्याची खरी कहाणी आपल्या भारतात सुरू झाली आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, डंगरी ही भारतीय फॅशन आहे का की परदेशी? कमेंट्स करून नक्की सांगा.